हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही जात आहोत माथेरानला. आम्ही स्टेशनला आलेलो आहोत आणि इथे आम्ही ट्रेनचा वेट करत होतो. आणि हाय, आमचा दक्षू तो इथे मला हाय करत होता. ट्रेन यायला अजून टाईम होता, सो आम्ही तोपर्यंत काही फोटोज घेतले आणि व्हिडिओ केले. आणि मग फायनली एवढा वेट केल्यानंतर आम्हाला आमची ट्रेन भेटली आहे आणि आम्ही माथेरानसाठी निघालो. आणि इथे बघा, आमच्या दक्षाची ट्रेनमध्ये पण मस्ती चालू होती. त्याला ते पकडायचं होतं. आणि जवळपास 1 ते 1.5 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही फायनली पोहोचलो आहोत नेरळ स्टेशनला. आणि मग इथून आम्ही निघालो आता माथेरानला जाण्यासाठी, जे की तिथून जवळपास अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं. आणि इथला हा व्ह्यू खूप सुंदर होता. आणि आम्ही फर्स्ट टाईम माथेरान गेलो, सो आमची एक्साइटमेंट पण खूप होती तिथे. आम्हाला असं वाटत होतं की आम्ही तिथे केव्हा पोहोचू आणि केव्हा नाही. सो गाईज, फायनली आम्ही इथे वरती पोचलो. आणि इथे बऱ्यापैकी गर्दी होती. सॅटर्डे संडेला तिथे जास्त गर्दी असते आणि आम्ही गेलेलो होतो फ्रायडेला. त्यानंतर मग आम्ही घेतले तिकीट वगैरे घेतलं. तिकीट घेऊन आम्ही वरती आलो. त्यानंतर हा दादा होता जो आम्हाला गाईड करत होता की वरती गेल्यावर किती किती पॉईंट्स आहे, तर कसा कसा रूट आहे, पहिला कोणता पॉईंट लागेल किंवा शेवटचा कोणता पॉईंट लागेल असं सांगत होता तो. त्यानंतर आम्ही सर्वांनी थोडेफार फोटोज काढले. फोटो काढून झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि रेनकोट्स घेतले, जे की 50 रुपीजला एक मिळतं. वन टाईम यूजसाठी ते छान असतात. त्यानंतर आम्ही घोड्याने जाण्याचं फिक्स केलं, कारण पायी एवढं पॉसिबल नव्हतं. आणि मी ते घोड्यावर बसायला घाबरत होती, कारण मी फर्स्ट टाइम बसणार होती. म्हणून ते मला मोटिवेट करत होते की घाबरू नको, काही नाही होणार. पकड, मार जम, काही टेन्शन नाही. आणि मी फायनली घोड्यावर बसली. तोपर्यंत मी बसत नाही तोपर्यंत सर्वजण बसून गेले होते. मग मी बसल्यानंतर आम्ही निघालो. रिलॅक्स बस फक्त. आणि मग आम्ही माथेरान एक्सप्लोअर करण्यासाठी निघालो. ना ते बघा, ही तुमची शटल सेवा, ट्रेन नाही शटल, ते तुमची गावामध्ये जाते. गावामध्ये चालेल, मी काम देतोय.
हा होता आमचा फर्स्ट पॉईंट, चार्लोट लेक, जो की खूप सुंदर होता. पाऊस जास्त असल्यामुळे आम्ही तिथे थांबलो नाही आणि पुढे पिसरनाथ महादेव मंदिर होतं, जिथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि तिथे जवळच हॉटेल होती. तिथे आम्ही पाववडा घेतला. तोपर्यंत दक्षुही झोपून गेला होता आणि इथला पाववडा खूप खूप टेस्टी होता. आणि हा होता लास्ट पॉईंट, इको पॉईंट, जो की आम्हाला सर्वांना खूप खूप जास्त आवडला. इथला व्ह्यू पण खूप सुंदर होता आणि पाऊस कमी झाल्यामुळे आम्हाला तिथे थोडा जास्त वेळ थांबता पण आलं. त्यानंतर आमचं सगळंच फिरून झालं होतं, सो आम्ही खाली आलो, थोडेफार फोटोज काढले. आणि शेवटी आम्ही या क्यूटच्या मंकी आणि त्याच्या बेबीला बाय करत आम्ही तिथून निघालो आणि लास्टला आम्ही जेवण वगैरे केलं आणि आम्ही तिथून घरी गेलो. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.